नमस्कार. विंग मैदान चालू आहे. एक आदत एक बैल दक्षिण कराड केसरीचं मैदान चालू आहे आणि त्या मैदानात आता टोटल 40 गट पळालेले आहेत. नक्की त्या 40 गटामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झाले नक्कीच चला मग बघूया. गट क्रमांक 26चा निकाल आहे. 26 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. उदेवाडीकरांचा राणा आणि जालनाकरांचा रॉकेट सुंदर गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. तसेच गट क्रमांक 37चा निकाल आहे. 37 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. 27 मध्ये पेटकरांचा ब्लॅक टायगर लकी आणि त्याच्यासोबत पळाला रबर. सुंदर गाडी लकी आणि रबरची सेमीसाठी पात्र झाले. गट क्रमांक 28चा निकाल. 28 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. हप्पेवाडीकरांचा माऊली पळाला आणि माऊलीसोबत जो बैल पळाला त्याचं नाव काय सांगितलेलं नव्हतं. गट क्रमांक 29चा निकाल. 29 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. चचेगावकरांचा जलवा पळाला. हिंद केसरी जलवा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला बाजा एक आदत बैल. नक्की सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली जलवा आणि बाजाची. 30चा निकाल जो आहे तो जरा पेंडिंगला चालू आहे कारण की निकाल जो आहे तो समान होता त्याच्यामुळे तो चेक करायचा चालू आहे. गट क्रमांक 31चा निकाल आहे. 31 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. सुपणेकरांचा रंगा पळाला आणि सुपणेकरांच्या रंगासोबत कोण बैल पळाला त्याचं नाव काय सांगितलेलं नव्हतं. गट क्रमांक 32चा निकाल आहे. 32 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली बंशीची आणि त्याच्यासोबत आदत किंग नावाचा बैल पळाला. गट क्रमांक 33चा निकाल आहे. सुंदर अशी गाडी पळाली. बाहुल्या पळाला महादेववाडीकरांचा आणि त्याच्यासोबत जो बैल होता त्याचं नाव काय पुकारलेलं नव्हतं. 34चा निकाल पेंडिंग आहे. 35चा निकाल. 35 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. पक्षा पळाला बापूसाहेब आंबेकर वडकी यांचा आणि त्याच्यासोबत पळाला दुर्गा. पक्षा आणि दुर्गा ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. गट क्रमांक 36 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. आत्ता सध्या बकासूरच्या गाडीवरती सतत ड्रायव्हिंग करतायत आप्पा ड्रायव्हर कारोंडेकरांच्या नावाने ही गाडी आज पळाली. 36व्या गटात ही गाडी सेमीसाठी पात्र झाली. आप्पा ड्रायव्हर त्या मैदानामध्ये नाहीत परंतु त्यांच्या नावाने गाडी पळाली होती. गट क्रमांक 37 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. आदत किंग बॅटरी पळाली आणि त्याच्यासोबत पळाला लक्ष्या पळाला कोडोलीकरांचा आणि बॅटरी हा पळाला मिरज वांगी या दोन्ही गावांचा नावाने हा बैल पळाला. बॅटरी आणि लक्ष्या ही गाडी सेमीसाठी पात्र झाली. गट क्रमांक 38चा निकाल आहे. 38 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. विरेवाडीकरांचा घरचा साज पळाला. सोन्या आणि कृष्णा ही जोडी पळाली. नक्कीच सुंदर गाडी सेमीसाठी पात्र झाली सोन्या आणि कृष्णाची. नक्कीच आता त्या मैदानामध्ये कराड दक्षिण केसरीचं मैदान चालू आहे. टोटल आता 39 आणि 40चा निकाल जो आहे तो पेंडिंगला ठेवलेला आहे. नक्कीच बघूया. टोटल आता 40 गट पळून झालेले आहेत. नक्कीच बघूया कोण कमाल करतोय आज मैदानामध्ये. चांगलं मैदान आहे. नक्की नवीन नवीन चेहरे उजेडामध्ये येत आहेत आदतमधले कारण की ज्यावेळेस बैल गट पास करतो त्यावेळेस बैलांची रक्कम जी आहे ती वाढते. मोठी मागणी येते कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आता काल बघितलंय तुम्ही सगळ्या महाराष्ट्राने काय पळालाय बाजा जो कॉकटेल सोबत होता तो. नक्कीच आज कराड तालुकामधलं मैदान जे आहे ते विंगमध्ये 1 ते 40 गटामध्ये सगळे बैल पळाले. त्यांची तुम्हाला नावे सांगितलेली आहेत. जर चुकून माझ्याकडून 39 आणि 40 आणि 34 आणि 30 या गटांची नावे राहिलेली आहेत तर तुम्ही ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.